धुराळा नुसता धुराळा काय म्हणलं थांबणार नाही बस. नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. पहाटे 6:30 वाजता मी परभणीला आलतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, नसेल पाहिलं तर मी तुम्हाला इथे वरती आय बटनमध्ये लिंक देईल. आणि इथून पुढचा आपण प्रवास करणार आहोत सिमुरगावान ते शेगाव. तर एवढ्या रात्रभर प्रवास करून सुद्धा तुम्ही माझ्या चेहऱ्यावर उत्साह बघू शकता की प्रवास म्हणले की मला किती आनंद होतो. आणि त्याच्यामुळे मला प्रवासाचं काहीच वाटत नाही. पूर्ण नाईट म्हणजे अक्षरशः मी फक्त 1 तास झोपलो असेल. आणि त्याच्या अगोदर मी दिवसभर जर्नी केलेली. दापोलीवरून आलेलो मी पुण्यामध्ये आल्यानंतर फक्त 2-3 तास मला मध्ये भेटले. त्याच्यामध्ये सुद्धा मी पास काढायला गेलो आणि मग तिथून परत रात्रीची गाडी पकडून परभणीला आलो. आता इथून पुढे आपण जाऊया शेगावला. असाच उत्साह कायम राहू द्या. थोडंसं जर डोळे माझे दिसत असतील झोपीत आल्यासारखे तर इग्नोर करा, कारण तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर. कंडक्टरने सांगितलं की मंठ्यापर्यंत जा किंवा मेहकरपर्यंत जा, तिथून पुढे तुला शेगावसाठी बस भेटेल. एक बस आहे पंढरपूर शेगाव बस आहे, पण ती 2 ते 2:30 वाजता पाथरीमध्ये येते. पण आता टाईम झालेला आहे 9:25. मग एवढ्या वेळ इथं थांबण्यात काय अर्थ नाही आहे. जेवढं जास्त प्रवास कवर होईल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे मग आता बघूया, इथं थांबतो मी आता सिमुरगावांमध्ये. बसची वाट बघतो. इथं लोकल बस आहे पाथरीवरून सेलूसाठी. इथून शेगावचं अंतर आहे साधारणतः 207. तर बघूया, जर गजानन महाराजांची इच्छा असेल तर पोचेल मी तिथे, बरोबर का नाही. आणि माझा पास आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. तर चला मग करूया आजचा प्रवास सुरू. एक बस आलेली दिसते, आता बघूया थांबते का नाही, कारण की इथं फक्त लोकल बस थांबतात. म्हणजे ज्या गावातल्या गावात जातात त्या बसेस थांबतात. बघूया, थांबली तर थांबली, आपलं लक. धुराळा नुसता धुराळा काय म्हणलं थांबणार नाही बस. गेली. अजून एक बस आली त्याच्या पाठोपाठ. आता ही तरी थांबायला पाहिजे, नाही तर बस. तर शेगावची बस आहे, पण 3 वाजता बहुतेक तीच असेल पंढरपूर शेगाव. तर असं करूया, आता मंठापर्यंत जाऊया किंवा मग मेहकरपर्यंत बघूया बस भेटते का. आणि सध्या तर इथं लोकलच एस टी आहेत. लवकरात लवकर पोचायला पाहिजे, परत
रिटर्न जायचं म्हणलं लय अवघड होईल. अर्धा तास होत आला मी इथंच बसलो आहे. अजून गाडी आलेली नाही आहे. अजून इथपर्यंतच गाडी आलेली नाही तर पुढचा प्रवास कसा काय होणार. आणि झोप लागायला लागली बसल्या बसल्या. खरंच झोप लागली मला. एवढी झोप लागली ना असं वाटतं इथे झोपावं आता. गाडी तर काही आहे ना. जवळपास 1 ते 1.5 तास झालं मी थांबलो आहे सेलूला. लोकांची जागा पकडण्यासाठी गडबड बघितली का. काय गर्दी आहे गाडीला. मंठापर्यंत तरी जाऊया. कॅमेऱ्याच्या आणि इथून मंठा फक्त 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरमध्ये मी काय दाखवणार तुम्हाला. जागा पण चांगली भेटली आणि पाय पण लांब पसरता येतं. ते जरा वेळ आराम करतो मंठापर्यंत. मंठानंतर मेहकर नंतर शेगाव. बघू डायरेक्ट असते तर ठीक आहे. तर मग खामगावपर्यंत जायचं. पुढं मग शेगाव दिसेलच तुम्हाला. आणि इकडं धुळीचा आणि खड्ड्यांचा खूपच प्रॉब्लेम आहे या साईडला. बघा ना कसला फुफुट आहे. आणि महाग बसल्यामुळं आणखीन ते शेगावपर्यंत जाऊचं काय हालत होती मला पण माहिती नाही आता. गाडी लागली लगेच. गाडी लागली पण गर्दीला आहे गाडीला. काय करावं. गाडी फुल आहे आणि बहुतेक लोणारपर्यंत स्टँडिंग. आधी तेवढी झोप लागली आणि आता परत स्टँडिंग. बहुतेक मला तर असं वाटते जो मराठवाडा आणि विदर्भ आहे त्या ठिकाणी बसांचं शॉर्टेज आहे. त्याच्यामुळं गाडीला एवढी गर्दी आहे आणि बसायला पण जागा नाही. फुल गाड्या दिसतात. मागाशी पण मी सेलूमध्ये जवळपास 2 तास थांबतो. तिथं पण गाडी नव्हती. आता लोणार आणि परत मेहकर. तर तिथपर्यंत आता मेहकर नंतर पुढं शेगावला गाडी कशी आहे का नाही हे पण माहिती नाही. म्हणजे गाड्यांचा असा प्रॉब्लेम असा दिसायला तरी दिसतं. कारण की माझी पहिल्यांदाच इकडं ट्रिप आहे. पहिल्यांदाच या रोडला आलेलो आहे मी. आता बघूया आता पुढचा एक्सपिरियन्स कसा राहतो आहे ते तुम्हाला दिसेलच. बस पूर्ण भरली. लातूर 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 टायमिंग. हां चला भेटू. तर आलो आहोत आपण आता मेहकरमध्ये आणि आपण लोणार स्किप केलं कारण एवढी झोप लागलेली मला. एवढी झोप लागलेली ना अक्षरशः बरोबर मला जागा भेटली आणि मी झोपलो. आणि आता हे मेहकरचं एस स्टँड आहे. आणि आता बघूया आपल्याला इथून
कोणती गाडी भेटते, बुलढाणा भेटते का शेगाव डायरेक्ट भेटते बघूया. आणि तुम्ही माझा आता सध्याचा अवतार बघू शकता. केस बिस एकदम कशी झालेली आहेत. ते काय म्हणतात ते कावळ्याचं घरटं कसं असतं तशी माझी केस झालेली आहेत. आणि बस तर काय अजून लागलेली नाही आहे. तोपर्यंत थोडंसं फ्रेश होतो, जाऊन येतो जरा बाहेर, जरा काहीतरी खातो आणि पुढचा प्रवास आपण सुरू करूया. मेकरची स्टँडमध्ये एक छोटंसं हॉटेल आहे, जरा चहा घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. कारण कालपासून एवढा प्रवास झाला ना, असं थकलो आहे एकदम. असं वाटायला लागलं जर जाऊन डायरेक्ट झोपावं घरी. पण आता इथून शेगावला जायचं आहे. शेगाववरून मग गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग परत रिटर्न आपला प्रवास पुण्याकडे. तर असं नियोजन आहे सध्याचं आणि बघूया काय होईल. या चहा काम नको करू तेव्हा बरं वाटलं तेव्हा मला 2 दिवसानं 4 दिवसानं आणि आलं तर पाहिजे 6 आले ना संध्याकाळी 7 घ्या. इथून शेगाव अजून 79 किलोमीटर आहे. आता एक गाडी लागली पण ती बहुतेक लोकल गाडी खामगाव आहे, अटाळी आवार खामगाव. पण मला वाटतं ही गाडी थांबत थांबत स्टॉप घेत जाईल. आपल्याला डायरेक्ट गाडी भेटली तर बरं आहे. त्यामुळे पहिली चौकशी करूया की डायरेक्ट गाडी आहे का आत्ता. तर डायरेक्ट गाडी आहे शेगावसाठी पण ती 3:15 वाजता आहे. पण बघूया आपण खामगावपर्यंत जर गाडी भेटली दुसरी तर त्या दुसऱ्या गाडीने जाऊया, नाहीतर मग 3:15 पर्यंत थांबूया इथे. त्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आता. तर साध्या गाडीत बसलो आहे मी आणि जाईल 2 तासामध्ये जाईल म्हणतात गाडी खामगावपर्यंत. तिथून पुढे 15 ते 20 मिनटात आपण शेगावला जाऊ. आणि आता टाईम झाला आहे 2:43. साधारणतः 5:30 ते 5:45 दरम्यान आपण शेगावमध्ये असू. आणि बहुतेक शेगावमध्ये दर्शनासाठी ऑनलाईन पास आहेत. तो बघू तर का गेल्यावर काढून, नाही तर मग आता काढून ठेवेल मी, म्हणजे आपलं दर्शन पण होईल पटकन. तर असा प्लॅन आहे आजचा. आणि आरामशीर गाडी जाणार आहे त्याच्यामुळं 2 तास मस्तपैकी आराम पण होईल माझा. आणि परत बघा जर्नी, बघा जर्नी. आत्ता आलो आहोत आपण खामगावमध्ये. अजून आणखी एक टप्पा राहिलेला आहे, शेवटचा टप्पा राहिला आहे तो आपला शेगावचा. बस लागली का बघूया लगेच निघायला. आणि वेळेमध्ये आहोत आपण. चेहरा बघा माझा चेहरा. गाडी पण लागली लगेच आल्या आल्या. त्या गाडीतून उतरलो आणि लगेच ही गाडी लागली. खरंच गजानन महाराजांनी पोहोचवलं मला इथपर्यंत. ती गाडी पण शेगाव आहे आणि ही गाडी पण शेगाव आहे. ती गाडी फक्त थांबत थांबत जाणार, ही गाडी डायरेक्ट शेगावमध्ये थांबणार. एवढा फरक आहे. अजून किती लेट होण्यापेक्षा लवकर जाऊ थोडं आपण. आज किती गाड्या बदलल्या असतील मी, किती. शेवटी पोचलो.
पोचवलं त्यांनी शेवटी. पावणे 5 वाजता सुटणारी भेटकार. थांबा थांबा. आत्ता आपण आलेलो आहोत श्री संत शिरोमणी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावमध्ये. तर कसा वाटला आजचा प्रवास तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.